महाराष्ट्रातील पिंपळगाव इथून उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे टमाट्यांचा माल घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असताना अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सुळे फाटा येथे घडली। मिळालेल्या माहितीनुसार RJ11 GC 0952 क्रमांकाचा ट्रक पिंपळगाव इथून गोरखपूरकडे निघाला होता। प्रवासादरम्यान वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून पलटी झाला। या अपघातात टमाट्यांनी भरलेल्या असंख्य कॅरेट्स महामार्गावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या दुर्घटनेत ट्रक चालक शिशुपाल रामदयाल यादव आणि सहचालक भुरा यादव दोघंही राहणार नरगडा, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश हे जखमी झाले असून त्यांना महामार्गावरील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ शिरपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरपूर तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। त्यांनी रस्त्यावर विखुरलेले टमाट्यांचे कॅरेट बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।